कोकणात गौराईचे आगमन पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात होते। विशेषतः गणेशोत्सवादरम्यान गौराईला माहेरवाशीण म्हणून मानले जाते आणि तिच्या आगमनाने उत्सवाचा आनंद द्विगुणित केला जातो। पारंपरिक पद्धतीने काही पद्धती आहेत गौराई आणण्याच्या। त्यातली एक म्हणजे मुखवट्याची पूजा केली जाते आणि दुसरी असते खड्यांच्या गौरी। तर मुखवट्याची पूजा अनेक कुटुंबामध्ये पाणवठ्यावर जाऊन गौरीचे मुखवटे आणले जातात आणि त्याची पूजा केली जाते। तर खड्यांच्या गौरी काही ठिकाणी 5, 7 किंवा 11 खडे आणून त्यांची पूजा केली जाते, त्यांना खड्यांच्या गौरी म्हणतात। तसंच गौराई मातेला अंत्यवेळी पारंपरिक पद्धतीची गाणी बोलली जातात। बाबू 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 दीदी ये दीदी पायल का दीदी नको लाव बोलले गाणं लाव काय काय नको बोलले गाणं बोलले गौरीच्या पुढे नाही जायचं गौरीच्या पगल चालू ना ये बहुत सारी लाई है काकी साइड ला ना Thank you.
स्थळी हे मन जाय मागे जाता स्थळी हे मी ठेवतो ठिकाणी कैलासराना शिवचंद्र मुळी इंद्रमाता मुक्ती जळाय तारुण्य सिंधू भवदुःखारे शंभो मदकोनतारे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र माझा गजाननासी नाही सोडायचं पोरीनो, नाही ग सोडायचं, याला धरून झोडायचं, कानाला धरून झोडायचं. जरी नाटक केले जरी नाटक केले ह्यानी, जरी नाटक केले ह्यानी, किती रडायचं ह्यानी अगं किती रडायचं. नाही सोडायचं पोरीनो, नाही ग सोडायचं, नाही सोडायचं पोरीनो, नाही सोडायचं, नाही सोडायचं पोरीनो, नाही सोडायचं, याला धरून सोडायचं पोरीनो, नाही सोडायचं, सोडायचं पोरीनो, नाही सोडायचं, याला धरून सोडायचं, बाबू आता
सोडायचं घालून सोडायचं पूर्ण करून सोडायचं तरी नाटक केलं यांनी तरी नाटक केलं यांनी बघा किती रडायचं नाही सोडायचं पोरीनो नाही सोडायचं नाही सोडायचं तुझ्या येण्या नाही झालंय घरात हे गोकुळ तुला पाहण्याला देवाची होतो व्याकुळ तुझ्या येण्यानं झालंय घराचं हे गोकुळ गणपती गजानन चला